गार्डनमधील वाटाणा आणि फ्लावर ह्या दोन भाज्या काढून घेणार आहे. तर कशासाठी सांगते मी पुढे. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज बनायचं आहे लग्नाच्या पंक्तीतला खुर्मा. तर मी आणलं होतं काल पनीर येताना. काल मी गेले होते खुलताबादला दर्शनाला, तर ते कोण येताना मी पनीर आणलं होतं. तर म्हटलं चला घरी आपल्या शेंगा आहेत वाटाण्याच्या आणि फ्लावर पण आहे, तर पनीर घेऊन जावं आणि मस्त खुर्मा भाजी बनावी. तर बऱ्याच जणी बनवत असतील आणि छान अशी रेसिपी आहे. नक्की बनवून बघा तुम्ही पण नसन बनवली तर मी काही रेसिपी वगैरे दाखवत नाही, पण मी बनवणार आहे म्हणून मी हे शेंगा तोडून घेत आहे. तर बघूया आपण किती शेंगा निघालेल्या आहेत वाटाण्याच्या. कारण गेल्या वेळेस इतके झाडं नाही आलेले. तुम्ही गेल्या वेळेस मागच्या व्हिडिओत बघितलं असेल, भरपूर सारे झाडं होते आपले वाटाण्याचे. यावेळेस उगा 2-3 आहेत म्हणून थोड्याशा शेंगा निघालेल्या आहेत आणि बाकीचा भाजीपाला भरपूर निघालेला आहे. तर गवार पण आलेली होती. म्हटलं चला बागेत आलं तर गवार पण तोडून घ्यावी, कारण ती मोठी होऊन गेली तर छान नाही लागत, म्हणून गवार पण तोडून घेतलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण तोडून झाल्यानंतर. आणि फ्लावर, कोबी पण, फ्लावर कोबी नाही अजून, कोबीचे पण गट्टे आलेले आहेत खायला. पण कोबी खायला नाही आलेले, छोटे छोटेच आहेत अजून, पण येणारच आहेत थोड्या दिवसात खायला पण. तर शेंगा तोडून घेणार आहे गवारीच्या. ते पण झाडं पडून जातात. आणि भेंडी, गवार आणि वाटाणा तोडायला आहे. तर मी तुम्हाला पूर्ण तोडल्यावर दाखवते किती निघालेले आहे. आणि ते आहे फ्लावर. तर हा फ्लावर म्हणजे इतका काही मोठा पण नव्हता झाला, पण काढायसारखा होता म्हणून हा काढून घेतलेला आहे. तसे भरपूर झाडं आहेत आणि 2-2 झाडं असल्यामुळे ते कट करून घ्यावे लागते आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे एकदम. त्याला तुम्हाला माहिती आहे आपण फवारणी वगैरे काही हे करत नाही. तरी बघा एवढ्या शेंगा आणि भेंडी आणि गवार निघालेली आहे. तर आपल्याला खरं म्हणजे आज वाटाण्याचीच गरज होती, कारण आपल्याला वाटाणा, बटाटा, नाही ज्यांना पनीर नसेल ते बटाटा टाकतात. तर मी पनीर टाकणार आहे. पनीर आणि फ्लावर, बरोबर ना, हे 3 भाज्या जातात. आणि बाकी आपण जी गिरवी वगैरे करतो ते तर असतं, सर्वच करतात ते. तर अशा प्रकारे मी भाजी बनवणार आहे. आणि हे बघा असे अजून आहेत छोटे छोटे झाडं, त्यांना पण लागत आहे फ्लावर. ते बघा अशा प्रकारे त्याची पानं काढून घेणार आहे. कारण हे आपण जे घरी विकत आणतो ती मजा नसती आहे. आपल्या हाताने असे पानं वगैरे काढून जे आपण भाजी घेतो ती खूपच ताजी आणि फ्रेश असते. तर बघू शकता एवढ्या अशा भाज्या आपल्या ताट भरून भाज्या निघालेल्या आहेत. तर याच्यातली काय करणार नाही बघा. कोबीचा पण गट्टा आलेला आहे. 2-3 आहेत काढायचा, म्हणजे 1-2 दिवसात काढता येतील असे. तर बघूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओत. आणि ते मी तोडत आहे तळायला मिरच्या. हे बघा हे अशी मिरची आलेली आहे आपल्याला. ही आज नाही, मी उद्या तळून खाणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मिरच्या पण आलेल्या आहेत. तर 7-8 मिरच्या होत्या तोडायला, मी तेवढ्या तोडून घेतलेल्या आहेत. काही अशा म्हणजे नाही का त्याला जागा नाही, तर अशा वाकड्या विकड्या कशा पण झालेल्या आहेत त्या, पण खूप छान अशा आलेल्या आहेत. आणि याची असे कट करायचे 4-4 तुकडे आणि भजे बनवायचे. इतके कुरकुरीत भजे होते ना. अख्खे याचे भजे नाही बनवायचे, एका मिरचीचे 3 किंवा 2 तुकडे करायचे, 3 करायचे शक्यतो. इतके छान भजे होतात ना. मी एका ठिकाणी खाल्ले होते या मिरचीचे भजे. तर मी आता नाही, पण नंतर कधीतरी भजे पण बनवल मस्त. तर पूर्ण अशा भाज्या आपण आज तोडून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या वेलाला जे आपण वेल लावले होते ना, त्याला पण दोडके लागलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे दोडके कसे लागलेले आहेत ते. पण हे बघा कशी वाकडी कशी पण होऊन गेलेली आहे, कारण खूप दाट आहे मिरच्या झाल्या होत्या आणि एकदम त्या सरळ अशा वाढून गेलेल्या होत्या. पण त्याला आता भरपूर साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर बघू शकता इतक्या अशा. आणि तुरीच्या शेंगा सीजन नसलं म्हणून काय झालं, खायला तर भेटतात ना. तुरीच्या शेंगा पण होत्या एका ठिकाणी, तर मी त्या पण तोडून घेतलेल्या आहेत. गवार, भेंडी आणि हे बघा इतके छोटे छोटे असे आपले दोडके लागलेले आहेत. तर आता लवकरच हे दोडके पण आपल्याला खायला येणार आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल, कारण आपण पूर्ण व्हिडिओमध्येच पहिल्यापासून माझं तेच आहे की रोप बी टाकल्यापासून त्याचेच हे पण खातो आपण, नाही का. भाज्या काढायला लागल्यापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते. आणि हे बघा हे आहे, सॉरी गाडीचा आवाज खूप आला. काय काय म्हणते याला, चिक्कू एक निघाला होता, तर तो पण काढून घेतलेला आहे. तर इतक्या साऱ्या भाज्या आपल्या मस्त ताज्या ताज्या फ्रेश. बघू शकता तुम्ही कुठलीही खा, सुक्की भाजी करून खा किंवा रस्साभाजी करून खा. भेंडीची रस्साभाजी होत नाही, थोडीशी होती. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या भाज्या आणि मिरच्या आणि हे चिक्कू आहे ना, मी कागदात पेपरमध्ये गुंडवून ठेवणार आहे. 2 दिवसात तो मस्त असा खायला येणार आहे.
तर अजून आहेत चिक्कू, पण मी काढले नाहीत कारण हे खूप मोठा झाला होता आणि मग तो जर पडला की मग तो फुटतो, म्हणून मी काढून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे या भेंड्या आपल्या निघालेल्या आहेत. अजून 2 दिवसांनी एवढ्या निघतील, नंतर त्याची भाजी बनवणार आहे. आणि एक छोटासा कांदा पण सापडलेला. तर बघू शकता एवढ्या अशा तुरीच्या शेंगा खायला मस्त आहेत ताज्या ताज्या. तर या तुरीच्या शेंगा पण खायला, आणि बाकीचे तर आहेच. याला आता पेपरमध्ये गुंडाळून ठेवणार आहे मी. 2-3 दिवस ठेवला तरी मस्त असं पिकून जातं. तरी बघा हे मिरच्या निघालेल्या आहेत. हे मिरच्या तळणार आहे, पण आज नाही, उद्या. तर एवढी अशी आपली खुर्म्याची तयारी झालेली आहे. फ्लावर वाटाणा तर आपल्याला भेटलेला आहे. कोथिंबीर आपण विकत आणलेली आहे, कारण कोथिंबीर सध्या लावलेली नाही आहे. 3-3 वेळेस पाऊस येतो ना, ती पडून जाते, म्हणून कोथिंबीर काय लावलेली नाही आहे. लावू आपण नंतर कोथिंबीर, पण जागा करायची आहे अजून, पण वेळच भेटत नाही आहे, कारण असे याचे गव्हाचे याचे काढण्या चालू होत्या ना, त्यामुळे तर वेळ भेटत नाही आहे एवढा. पण जेवढ्या आपल्या भाज्या निघायला असतात, आपण जशा लावतो तशा, जशा लावलेल्या दाखवल्या तशा काढलेल्या पण दाखवल्याच पाहिजे ना, म्हणून मस्त अशा भाज्या मी दाखवत असते, लावत असते. तर तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ताज्या ताज्या भाज्या खायला तुम्ही पण या. आणि मस्त मी आता खुर्मा रेसिपी बनवणार आहे. ती काही टाकणार नाही आहे, पण जमलं तर शॉर्ट व्हिडिओ त्याचा नक्कीच टाकेल. बरं झालं मला आठवलं, टाकतेच आता शॉर्ट व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.